नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये. मी आहे सचिन आणि आज आपण बोलणार आहोत स्ट्राईक प्राईसबद्दल. ऑप्शन ट्रेडिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करणं. कारण आपण जर परफेक्ट स्ट्राईक प्राईस सिलेक्ट नाही केली तर आपल्याला नुकसान तिथे होऊ शकतं. कुठलेही तुम्ही ऑप्शन घ्या, स्टॉकचे ऑप्शन घ्या किंवा निफ्टी बँक निफ्टीचे ऑप्शन घ्या, स्ट्राईक प्राईस हा एक मेन रोल प्ले करते जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार असाल तर. तर आज आपण हेच बघणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये स्ट्राईक प्राईस काय असते, किती प्रकारचे स्ट्राईक प्राइसेस असतात आणि तुम्हाला कशा पद्धतीने कुठल्या प्रकारची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करावी लागते. तर त्याच्यासाठी आपण सरळ जाऊया NECच्या साईटवर किंवा गुगलवर तुम्ही निफ्टी ऑप्शन चेन जरी सर्च केलं तरी तुम्हाला ऑप्शन डेरिव्हेटिव्हजमध्ये ते पेज ओपन होईल आणि अशा प्रकारे तुम्हाला ते पेज दिसेल. कॉल्स आणि पुट्स या दोन्ही गोष्टीमध्ये स्ट्राईक प्राईस कशा पद्धतीने वर्कआउट करते, कॉलची स्ट्राईक प्राईस कशी असते आणि पुटची स्ट्राईक प्राईस कशी असते याच्याबद्दल आपण डायरेक्ट इथेच डिस्कस करूया. तर तुम्हाला माहिती आहे की ऑप्शनमध्ये जेव्हा आपण ट्रेड करत असतो तेव्हा निफ्टी फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर निफ्टीची करंट प्राईस जी चालू आहे ती 16,044 इथे दिसतीये. करंट प्राईस चालू आहे 16,044. तर ह्याच्या स्ट्राईक प्राइजेस आपल्यासमोर अवेलेबल असतात. तर आता जे लोक निफ्टीमध्ये ट्रेड करतात त्यांना माहीत असेल की 16,000ची स्ट्राईक प्राईस असते, 16,050ची स्ट्राईक प्राईस असते, 16,100ची स्ट्राईक प्राईस असते. तर ॲक्च्युअलमध्ये ह्या स्ट्राईक प्राईसचं काय काम असतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला ती पे ऑफ त्या पद्धतीने होतो हे आज आपण बघणार आहोत. तर 3 प्रकारच्या स्ट्राईक प्राइसेस असतात. पहिली असते इन द मनी स्ट्राईक प्राईस, दुसरी असते ॲट द मनी स्ट्राईक प्राईस आणि तिसरी असते आउट ऑफ द मनी स्ट्राईक प्राईस. या 3 प्रकारच्या स्ट्राईक प्राईसवर पूर्ण सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तर फक्त त्याच्यावरच नाही, बाकीच्या पण गोष्टी आहेत, पण आज आपण स्ट्राईक प्राईसबद्दल बोलतोय म्हणून इथे फक्त आपण तेवढंच कन्सिडर करतोय. तर जर तुम्ही ऑप्शन चेन ओपन केली तर तुम्हाला या अशा पद्धतीचे इथे जे ग्राफिक्स असतील किंवा जे पेज असेल ते अशा पद्धतीने इथे दिसेल. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इथे या बाजूला लेफ्ट साईडला कॉल्स असतात आणि राईट साईडला जे पुट्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे कॉल आणि पुट आपण कधी घेतो, कॉल आपण बाय करतो जेव्हा मार्केट तेजी करत असतं तेव्हा किंवा मार्केट वाढत असतं तेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करतो. आणि पुट ऑप्शन कधी घेतो आपण, जेव्हा मार्केट पडत असतं किंवा मार्केट बेरिश व्ह्यू असतो तेव्हा आपण पुट ऑप्शन घेतो आणि त्याच्यामधून आपण प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करतो. तर इथे सेंटरला तर इथे तुम्हाला OI दिसतंय, चेंज इन OI दिसते, व्हॉल्यूम, IV, LTP, चेंज, बिड क्वांटिटी, बिड प्राईस, आस्क क्वांटिटी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील कॉलच्या साईडला पण आणि पुटच्या साईडला पण. आणि सेंटरला इथे तुम्हाला स्ट्राईक प्राईस दिसेल. तर ही स्ट्राईक प्राईस 3 प्रकारची असते जसं आपण डिस्कस केलं. तर आता इथे तुम्ही बघू शकताय की 14,750, 14,800, 14,850, 900, 950, 15,000 अशा प्रकारच्या इथे स्ट्राईक प्राइजेस अवेलेबल आहेत. तर नेमकं इन द मनी ऑप्शन काय असतो, इन द मनी स्ट्राईक प्राईस काय असते, ॲट द मनी स्ट्राईक प्राईस काय असते आणि आउट ऑफ द मनी स्ट्राईक प्राईस काय असते याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. पहिल्यांदा आपण कॉलच्या साईडचं बघूया, नंतर आपण पुटच्या साईडचं बघूया. तर कॉलचा जर विचार केला तर करंट मार्केट किती चालू आहे, 16,044 चालू आहे. तर 16,044 हे काय झाला, स्पॉट प्राईस झाली. तर स्पॉट प्राईसच्या आतमधल्या ज्या स्ट्राईक प्राइसेस असतात, म्हणजे आता इथे जर फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 16,044 ही स्पॉट प्राईस झाली. तर 16,044च्या आतमधल्या ज्या स्ट्राईक प्राईस आहेत म्हणजे 16,000ची स्ट्राईक प्राईस, 15,950ची स्ट्राईक प्राईस, 15,900ची स्ट्राईक प्राईस, ह्या ज्या स्ट्राईक प्राईस आहेत त्या 16,044च्या आतमध्ये आहेत किंवा स्पॉट प्राईसच्या आतमधल्या ज्या स्ट्राईक प्राईस आहेत त्या स्ट्राईक प्राईसला आपण म्हणतो ॲट इन द मनी, ITM असं त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, इन द मनी कॉल ऑप्शन्स किंवा इन द मनी स्ट्राईक प्राईस असं त्याला म्हणतो. तसं काय असतं, स्पॉट प्राईसपेक्षा त्याची जी प्राईज आहे त्या पर्टिक्युलर स्ट्राईकची प्राईस जी आहे ती कमी आहे. मग याच्यामध्ये काय असतं, इन द मनी काय आहे तर त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय असतं की जे प्रीमियम आपलं असतं, तर त्या कॉल ऑप्शनमध्ये जे कोण ट्रेड करत असतील किंवा पुट ऑप्शनमध्ये ट्रेड करत असतील त्यांना माहिती आहे की आपल्याला निफ्टीचे पूर्ण पैसे द्यायला लागत नाही. निफ्टी जरी 16,000 चालू असेल तरी आपल्याला एक छोटासा प्रीमियम पे करायला लागतो. तो जो प्रीमियम असतो तो प्रीमियम इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि टाईम व्हॅल्यू याच्या ॲडिशननं तयार होतो. म्हणजे जर समजा एखाद्या स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम 150 रुपये चालू असेल आणि त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू 100 असेल तर त्याच्यामध्ये 50 रुपयाची टाईम व्हॅल्यू असते. तर या दोघांचं ॲडिशन करून आपल्याला प्रीमियम तयार होतो आणि त्या प्रीमियम आपण पे करतो क्वांटिटीच्या हिशोबानं आणि तेवढेच पैसे आपल्याला पे करायला लागतात आणि कॉल ऑप्शनचं जे असतं ते तेवढीच रिस्क असते. मग प्रीमियम
इंट्रेन्सिक व्हॅल्यू त्याच्यामध्ये असते, म्हणजे ती इन द मनी. ज्या स्ट्राईक प्राईजमध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपल्याला जास्त असते किंवा इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपल्याला तिथे बघायला मिळते, ते सगळे ऑप्शन आपल्याला इन द मनी ऑप्शन्स असं आपण त्याला म्हणू शकतो. आता याच्यामध्ये काय झालंय की 16,000 जर आपण इथे फॉर एक्झाम्पल पकडलं, 16,000ची स्ट्राईक प्राईस आपण पकडली, ती इन द मनी आहे. इन द मनी कशा प्रकारे आहे, स्पॉट प्राईस चालू आहे 16,044 आणि आपण स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आहे 16,000ची, म्हणजे 44 रुपये कमीवाली स्ट्राईक प्राईस आपण इथे सिलेक्ट केलेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे की 44 रुपये आपल्याला ऑलरेडी तिथे मिळालेले आहेत, कारण मार्केटपेक्षा आपण स्वस्तवाली स्ट्राईक प्राईस इथे बघतोय. मार्केट चालू आहे 16,44, पण आपण कुठली स्ट्राईक प्राईस घेतोय, 16,000ची स्ट्राईक प्राईस घेतोय. म्हणजे 44 रुपयाचा हा जो डिफरन्स आहे, ह्या डिफरन्सला आपण इंट्रेन्सिक व्हॅल्यू असं म्हणणार आहोत. त्याच्यापेक्षा जर तुम्ही खाली जाल, 15,950ची जर स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली, तर इथे आपल्याला डिफरन्स जो आहे तो साधारण 100 पॉईंटचा दिसून येतोय. 15,900 पर्यंत आला तर 150 पॉईंटचा डिफरन्स दिसून येतोय. हा जो 150 पॉईंटचा डिफरन्स आहे, हा इंट्रेन्सिक व्हॅल्यू असतो. आणि ज्या स्ट्राईक प्राईजमध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू जास्त असते, ते सगळे कॉल ऑप्शन म्हणतो मी. कॉल ऑप्शनच्या इथे गोष्टी चालू आहेत, त्यामुळे इथे थोडंसं कन्फ्युजन करून घेऊ नका. स्पॉट प्राईसपेक्षा ज्या स्ट्राईक प्राइजेस कमी आहेत, ज्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू जास्त आहे, त्या सगळ्या कॉल ऑप्शनला आपल्याला काय म्हणता येतं की इन द मनी कॉल ऑप्शन्स असं आपण त्याला म्हणतो. ITM असं त्याला आपण म्हणतो. मग हे ITMs आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने किंवा हायर प्रीमियमला बघायला मिळतात. आता हायर प्रीमियमला का बघायला मिळतात, तर त्याचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू दोन्ही आपल्याला बघायला मिळते. आता इथे फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं खाली जाऊन बघूया की 16,044 जी आता प्राईस चालू आहे, त्याच्या जवळची स्ट्राईक प्राईस कुठली आहे, 16,050 आहे. त्यामुळे आपण थोडासा इथे मी बॉक्स करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता 16,000 जे आपण कन्सिडर केलं की एक्झाम्पलमध्ये घेतलं, 16,000चा जो प्रीमियम आहे तो किती इथे आपल्याला बघायला मिळतोय. साधारण जर तुम्ही लास्ट ट्रेडिंग प्राईस इधर ब्ल्यूमध्ये बघितली, तर 16,000चा ज्या स्ट्राईक प्राईसचा जो प्रीमियम आहे तो आहे 124 रुपये. 124 रुपये प्रीमियम आपल्याला इथे बघायला मिळतोय. आता 124 रुपयेमध्ये काय झालंय, 44 रुपये आपल्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू बघायला मिळते. इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती आहे, 44, कारण डिफरन्स आपला तेवढा आहे. आणि राहिलेली जे व्हॅल्यू आहे तो पूर्णपणे टाईम व्हॅल्यू आहे त्याची. म्हणजे प्रीमियम कसा तयार होतो, टाईम व्हॅल्यू प्लस इंट्रेन्सिक व्हॅल्यू. 16,000ची स्ट्राईक प्राईस जर आपण बघितली आणि स्पॉट प्राईस 16,044 असेल, तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू किती झाली, 44, आणि राहिलेली जी अमाऊंट आहे, जी 80 रुपये आपल्याला दिसत आहेत, ते आपल्याला टाईम व्हॅल्यू इथे बघायला मिळते. टाईम व्हॅल्यू हळूहळू कमी होत राहते, पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय होते की इंट्रेन्सिक व्हॅल्यू स्ट्राईक प्राईसची तशीच राहील जोपर्यंत त्याच्या खाली मार्केट जात नाही. 16,000च्या खाली जर मार्केट गेलं तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू काही राहणारच नाही. त्याच्यामुळे जे स्ट्राईक प्राईस, ज्या स्ट्राईक प्राईस कॉल ऑप्शनमध्ये स्पॉट प्राईसपेक्षा कमी आहेत, स्पॉट प्राईसपेक्षा आतमधल्या प्राईजला आहेत, त्या सगळ्यांना इन द मनी कॉल ऑप्शन्स असं म्हणलं जातं. तर हे झालं इन द मनी कॉल ऑप्शन्सबद्दल. दुसरं आहे ते ATM. ATM म्हणजे ॲड द मनी कॉल ऑप्शन. ATM म्हणजे आपलं बँकेचं ATM नाही, ते थोडंसं वेगळं आहे. ATM म्हणजे ॲड द मनी कॉल ऑप्शन. आता करंट स्पॉट प्राईस काय आहे, करंट स्पॉट प्राईस आहे 16,044 आणि स्ट्राईक प्राईस आपण कुठली सिलेक्ट करतोय, 16,050. तर 16,050 सेम, जर 16,050 आपल्याला स्पॉट प्राईस आणि सेम स्ट्राईक प्राईस दोन्ही सेम आपल्याला बघायला मिळाली, तर तो जो ऑप्शन असतो किंवा ती जी स्ट्राईक प्राईस असते ती ॲड द मनी स्ट्राईक प्राईस असते. याच्यामध्ये तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 असते प्लस फक्त टाईम व्हॅल्यू असते. म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू आपल्याला प्रीमियम असतो, तर इथे आपल्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 बघायला मिळते आणि टाईम व्हॅल्यू जी काय असेल ती टाईम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होऊन तिथे आपल्याला ती दिसते. तर आता 16,050 जर हे आपण ॲट द मनी स्ट्राईक प्राईस बघितली, तर त्याचा जो प्रीमियम आहे तो 98 रुपयाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे जे आपल्याला प्राईस दिसते, हा जो प्रीमियम दिसतोय 98 रुपयाचा, हा पूर्णपणे काय आहे, टाईम व्हॅल्यू आहे. कारण ॲट द मनीची इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कायम 0 असते. त्याच्यामध्ये काहीही तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू भेटणार नाही, कारण स्पॉट प्राईस पण सेम आहे आणि स्ट्राईक प्राईस पण सेमच आपण सिलेक्ट केलेली आहे. पण इथे ॲट द मनी ऑप्शन कधीही इन द मनीमध्ये येऊ शकतो. जर समजा आत्ता मार्केट चालू आहे 16,050 आणि आपण स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आहे 16,050ची. समजा जर मार्केट गेलं 16,100ला, तर तुमचा जो हा ॲट द मनी ऑप्शन असणार तो इन द मनी होणार. त्यामुळं ॲट द मनी ऑप्शन्स तुम्हाला कधीही इन द मनी ऑप्शन्समध्ये कन्वर्ट होताना दिसतो किंवा जाताना दिसतो, किंवा तो आउट ऑफ द मनी ऑप्शनमध्ये पण जाताना दिसतो. कारण 16,050 जर मार्केट असेल आणि तुम्ही हीच स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आणि मार्केट जर 16,000ला गेलं,
तर याच्यातनं काय झालं की हा ऑप्शन जो आहे तो आउट ऑफ द मनीमध्ये गेला, कारण ऑलरेडी याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 होती, त्याच्यापेक्षा अजून मार्केट खाली आलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीच इंट्रेन्सिक व्हॅल्यू राहिली नाही. त्यामुळे इन द मनी ऑप्शन्समध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपल्याला जास्त बघायला मिळते, म्हणून त्याचे प्रीमियम्स थोडेसे हाय असतात आणि त्याचे विनिंग प्रोबॅबिलिटी पण आपल्याला थोडीशी जास्त बघायला मिळते. कारण जर तुम्ही इन द मनी ऑप्शन जर घेतलात तर ॲटलिस्ट तुम्हाला इंट्रेन्सिक व्हॅल्यू एक्सपायरीपर्यंत मिळणारच असते. जर तुम्ही 15,900चा कॉल घेऊन बसला एक्सपायरीपर्यंत आणि मार्केट जर 16,000ला क्लोज झालं, एक्सपायरी झाली 16,000ला, तर 100 रुपयाची ॲटलिस्ट इंट्रेन्सिक व्हॅल्यू तरी तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये, टाईम व्हॅल्यू जरी 0 झाली तरी. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे तरी पैसे तुमचे वाचू शकतात जर इन द मनी ऑप्शन तुम्ही घेऊन ठेवला असाल. जर तुम्ही ॲट द मनी ऑप्शन घेऊन ठेवला असेल त्याच्यामध्ये फक्त टाईम व्हॅल्यू असते, इंट्रेन्सिक व्हॅल्यू 0 असते. त्याच्यामुळे तो ऑप्शन जो आहे, जरी मार्केट तुमच्या प्राईजला असेल, जरी त्या स्पॉट प्राईजला बंद झाला असेल तरी तो ऑप्शन 0 होण्याचे चान्सेस असतात, कारण टाईम व्हॅल्यू जी आहे ती पूर्णपणे तिथे संपून जाते. तर हे होतं ॲट द मनी कॉल ऑप्शन्स, ॲट द मनी कॉल ऑप्शन्स. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इन द मनी ऑप्शन्स थोड्याशा तुम्हाला या येलो कलरच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा ब्राऊन कलरच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसतात आणि ॲट द मनी पण आपल्याला त्याच पद्धतीने दिसतं. पण याच्या खाली जे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत ते पूर्णपणे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहेत, त्याचा कलर टोटली डिफरंट झालेला आहे. तर हे ऑप्शन कुठले आहेत, तर ह्याला आपण म्हणतो की आउट ऑफ द मनी ऑप्शन. आउट ऑफ द मनी ऑप्शनमध्ये ज्याच्यामध्ये काहीही इंट्रेन्सिक व्हॅल्यू नाही आहे. दुसरी एक गोष्ट इथे महत्त्वाची सांगायची आहे, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कधीही मायनसमध्ये जाऊ शकत नाही किंवा निगेटिव्ह नसते, ती कायम 0च तुम्हाला बघायला मिळणार, कधीही ती निगेटिव्हमध्ये जात नाही. म्हणून जे ऑप्शन लांबचे आहेत, जे कॉल ऑप्शन लांबचे आहेत करंट स्पॉट प्राईसपेक्षा, त्याच्यामध्ये 0 इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि टोटली त्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर OTM ऑप्शन म्हणजे काय, आउट ऑफ द मनी ऑप्शन. आउट ऑफ द मनी ऑप्शन कुणाला म्हणणार आपण, स्पॉट प्राईस चालू आहे 16,050 आणि तुम्ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली आहे 16,200ची, म्हणजे याच्यामध्ये किती, साधारण 150 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे 150 पॉईंटचा डिफरन्स म्हणजे 150 पॉईंट तुम्ही लांबची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करताय, म्हणजे याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. कारण ॲट द मनी नंतर ज्या स्ट्राईक प्राइजेस आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कायम 0 बघायला मिळते. त्यामुळे याच्यामध्ये जर आपण प्रीमियम बघायचा झाला तर IV म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केलं तर IV तर 0 आहे आणि जी काय टाईम व्हॅल्यू असेल ती इथे टाईम व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळणार. आणि 16,200च्या स्ट्राईक प्राईसचा जर आपण ऑप्शन बघितला किंवा प्रीमियम बघितला तर तो फक्त 42 रुपये आपल्याला दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये फक्त 42 रुपये टाईम व्हॅल्यू शिल्लक आहे. आणि टाईम व्हॅल्यू जसा दिवस कंप्लीट होत जातील, एक्सपायरीच्या दिवशीपर्यंत जसं जवळ तुम्ही जाल तेव्हा टाईम व्हॅल्यू कमी होत जाते आणि ती एक्सपायरीच्या दिवशी 0 होते. हा नियमच आहे ऑप्शन ट्रेडिंगचा, हा कायम लक्षात ठेवायचा. म्हणून जे लोक बिगिनर्स असतात ना ते काय करतात की लांबची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करतात, कारण त्यांना ती स्वस्तमध्ये मिळते. आणि तुम्हाला तर माहिती आहे स्वस्तमध्ये घेतलेल्या गोष्टी कायम थोड्याशा आपल्याला पुढे जाऊन त्रास देऊ शकतात. म्हणून जर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तो एक तर ॲट द मनी सिलेक्ट करायचा, कॉल ऑप्शनची इथं गोष्ट चालू आहे, कॉल ॲट द मनी सिलेक्ट करायचा जेणेकरून त्याची इन द मनीमध्ये येण्याचे चान्सेस असतात. आणि इन द मनी सिलेक्ट करायचा म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी पैसे आहेत तुमचे आणि जरी मार्केट त्या प्राईजला क्लोज झालं तरी इन द मनी ऑप्शन असल्यामुळे तुमचं थोडंसं कॅपिटल तिथे वाचू शकतं किंवा तुम्हाला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त दिसू शकतात. पण आउट ऑफ द मनी ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला, समजा तुम्ही शुक्रवारी हा 16,200चा हा शुक्रवारी जर कॉल घेतला, शुक्रवारी जर घेतला असेल आणि गुरुवारपर्यंतच्या एक्सपायरीला होल्ड करताय, तर गुरुवारपर्यंतच्या एक्सपायरीला तुम्हाला हे माहीत नाही आहे की मार्केट 100 पॉईंट वाढेल का नाही. मार्केट जरी आहे त्या पोझिशनला क्लोज झालं, जरी 16,200ला मार्केट क्लोज झालं, मी इथे पकडूया आपण इथे 16,200चा तुम्ही कॉल ऑप्शन घेतलाय, CE म्हणजे कॉल ऑप्शन, आणि मार्केट शुक्रवारी आहे 16,050ला, 16,050ला फ्रायडेला मार्केट आहे आणि तुम्हाला वाटतंय की पुढच्या येणाऱ्या शुक्रवारी 16,200च्या वरती मार्केट जाणार आहे. तुम्ही काय करता, थोडंसं स्वस्त आहे म्हणून काय करता की 16,200चा कॉल ऑप्शन घेता आणि बुलिश व्ह्यू तुमचा इथे मार्केटमध्ये असतो. पण मार्केट काय करतं, गुरुवारी 16,200लाच क्लोज होतं, 16,200ला क्लोज झालं, तुम्हाला वाटतं की अरे 150 पॉईंट मार्केट वाढलंय तरी माझा कॉल का नाही वाढला. कॉल वाढला नाही कारण त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही 0 होते, पहिल्यापासूनच 0 होती. त्याच्यामध्ये काय होतं, फक्त टाईम व्हॅल्यू होती, जी काय 42 रुपये असेल ती टाईम व्हॅल्यू होती. ती टाईम व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होत गेली आणि एक्सपायरीच्या दिवशी ती टाईम व्हॅल्यू 0 झाली. म्हणून तुमचा 16,200ला जरी मार्केट क्लोज झालं तरी तुमचा तो कॉल ऑप्शन तुम्हाला लॉसच करून देणार,
कारण त्याच्यातले पूर्ण ज्या व्हॅल्यूज असणार आहेत त्या संपून जाणार आहेत. म्हणून कधीही मार्केट बुलिश असताना कॉल ऑप्शन जर घ्यायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला आउट ऑफ द मनी ऑप्शन घ्यायचा नाही आहे. ॲट द मनी तुम्ही घेऊ शकता किंवा इन द मनी तुम्ही घेऊ शकता. हे दोनच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर हे पूर्ण कॉल ऑप्शन बाबतीत इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं आणि ॲट द मनी काय असतं याच्याबद्दलचं डिस्कशन. आता थोडंसं येऊया आपण पुट ऑप्शनवर. सेमच असतं, फक्त ॲट द मनी ऑप्शन जे असतात ते सेम असतात. इथे काहीही कॉल ऑप्शनपेक्षा वेगळे ॲट द मनी ऑप्शन नाही आहेत. जर तुम्हाला स्पॉट प्राईज, SP म्हणजे स्पॉट प्राईज इथे आपण करू. स्पॉट प्राईज जर 16,050 दिसत असेल आणि तुम्ही स्ट्राईक प्राईज जी असेल, SP म्हणजे इथे परत स्ट्राईक प्राईज घेऊया, ती 16,050ची जर सिलेक्ट केली पुट ऑप्शनमध्ये, इथे आता आपण पुट ऑप्शनचं सिलेक्शन करतोय, तर सेम तुम्हाला काही ते फरक दिसणार नाही. ॲट द मनीच्या पुट ऑप्शनमध्ये पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी असते ती 0 असते आणि फक्त त्याच्यामध्ये जी काय असेल ते टाईम व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळं कॉल ऑप्शन असू दे किंवा पुट ऑप्शन असू दे, ॲट द मनी ऑप्शन सेम प्रकारे इथे वर्कआउट होणार. एक्सरसाइज होताना किंवा एक्सपायरीच्या दिवशी ॲट द मनी ऑप्शन सेम प्रकारे एक्सपायर होणार. जर ॲट द मनी ऑप्शन तुम्ही घेतला असेल आणि सेम त्याच प्राईजला मार्केट बंद झालं तर टाईम व्हॅल्यू पूर्णपणे 0 होणार तुमची, भले तो कॉल ऑप्शन असू दे किंवा पुट ऑप्शन असू दे. त्यामुळं ATM कॉल ऑप्शन किंवा ATM पुट ऑप्शन तुम्हाला सेम प्रकारे वर्कआउट होताना दिसतील. ते कधीही इन द मनीमध्ये येऊ शकतात, ते कधीही आउट द मनीमध्ये जाऊ शकतात, मार्केट जर त्या डिरेक्शनला बिहेव झालं तर किंवा त्या डिरेक्शनला मूव्ह झालं तर. सो ॲट द मनी संपलेला, इथे ॲट द मनीबद्दल आपण डिस्कस केलं. आता येणार आहे आपण इन द मनी ऑप्शन्सवर. आता जसं आपण बघितलं कॉल ऑप्शनमध्ये स्पॉट प्राईसच्या आतमधल्या ज्या प्राईस असणार आहेत त्या आपल्या कॉल ऑप्शनसाठी इन द मनी असणार आहेत. हेच आपल्याला उलटं करायचं आहे पुट ऑप्शनसाठी. पुट ऑप्शनसाठी स्पॉट प्राईस जर समजा 16,050 आहे, 16,050च्या वरच्या ज्या व्हॅल्यू आहेत, 16,100 झालं, 16,150 झालं, 16,200, 16,250, 16,300, पुट ऑप्शनमध्ये ज्या वरच्या प्राईज आहेत, स्पॉट प्राईसपेक्षा जास्तवाल्या ज्या प्राईज आहेत त्या स्ट्राईक प्राईस सगळ्या इन द मनी ऑप्शन्स आपल्याला म्हणायचे आहेत. इन द मनी पुट ऑप्शन्स आपण याला म्हणू. इन द मनी पुट ऑप्शन्स कुणाला, स्पॉट प्राईसपेक्षा वरच्या ज्या स्ट्राईक प्राईस आपण सिलेक्ट करतोय. स्पॉट प्राईस 16,000 आहे, तुम्ही 16,050 सिलेक्ट केली आहे, तर ती इन द मनी ऑप्शन आहे. कारण याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे, जी इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे ती 50 रुपये आपल्याला बघायला मिळते. कारण तुम्ही स्पॉट प्राईस सिलेक्ट केली आहे 16,050 आणि करंट मार्केट चालू आहे 16,000 रुपयाचं. त्यामुळे हा जो डिफरन्स आहे 50 रुपयाचा तो तुमची इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार आहे. कॅल्क्युलेशन्स थोडेसे सेम असणार आहेत, फक्त आपल्याला वरच्या साईडची स्ट्राईक प्राईस इथे सिलेक्ट करायची आहे पुट ऑप्शनच्या वेळी. तर पुट ऑप्शनमध्ये समजा 16,050ला मार्केट चालू आहे आणि तुम्ही 16,200ची स्ट्राईक प्राईस सिलेक्ट केली, तर याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार आहे 150 आणि टाईम व्हॅल्यू जी काय असेल, जेवढे दिवस राहिले असतील ते कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला इथे जी काय असेल ती टाईम व्हॅल्यू बघायला मिळते. आता फॉर एक्झाम्पल आपण 16,200चा जर पुट ऑप्शन बघितला, इथे 16,200 आहे आणि 16,200चा पुट ऑप्शन आपल्याला कितीला दिसतोय, 205 रुपयाला दिसतोय. म्हणजे इथे आपल्याला 16,000ला जर आपल्याला मार्केट आहे 16,050ला, तर 150 रुपये इथे काय आहे IV आपल्याला बघायला मिळते आणि राहिलेली जी 55 रुपये आहे ते आपल्याला काय इथे टाईम व्हॅल्यू बघायला मिळते. एक्सपायरीच्या दिवशी काय होणार आहे, मार्केट जर 16,050लाच क्लोज झालं तर तुम्हाला 150 रुपये तर मिळणारच आहेत, कारण तुम्ही ऑलरेडी इन द मनीमध्ये आहात. त्यामुळे 16,050ला जरी मार्केट बंद झालं आणि तुम्ही 16,200चा पुट ऑप्शन जर घेतला असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला 150 रुपये तिथे मिळणार आहेत. कारण टाईम व्हॅल्यू जी आहे ती हळूहळू कमी होणार आहे आणि 0 होणार आहे. त्यामुळे इन द मनी ऑप्शन जर पुटमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर वरच्या साईडची स्ट्राईक प्राईस तुम्हाला स्पॉट प्राईसपेक्षा सिलेक्ट करायला लागेल, तर तुम्ही ते इन द मनी ऑप्शनमध्ये जाल. आणि जसं जसं तुम्ही जास्त इन द मनीमध्ये जाल तसा तसा प्रीमियम तुम्हाला जास्त इथे बघायला मिळेल. कारण जेवढा तुम्ही जास्त लांब जाल स्पॉट प्राईसपेक्षा तेवढी इंट्रेन्सिक व्हॅल्यू तुमची जास्त होणार आहे. समजा तुम्ही 16,300 सिलेक्ट केलं आहे आणि 16,050ला मार्केट आहे, तर 250 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे जर त्याची स्ट्राईक प्राईस बघितली, त्याच्या प्रीमियम बघितला तर 286चा प्रीमियम आहे. याच्यामध्ये तुम्हाला 30 रुपयेच फक्त टाईम व्हॅल्यू बघायला मिळेल आणि 250 रुपये जे आहे ते तुम्हाला इथे इंट्रेन्सिक व्हॅल्यू बघायला मिळेल. तेव्हा जेवढा जास्त लांब जाल तुम्ही पुट ऑप्शनपासून, स्पॉट प्राईसपासून, तेवढा तुम्हाला जास्त प्रीमियम पे करायला लागणार आहे इन द मनी ऑप्शन्सला. त्यामुळे इथे पण तुम्हाला जर पुट ऑप्शन बाय करायचा असेल, तुमचा व्ह्यू जर बेरिश असेल, तर जेवढा तुम्ही इन द मनी ऑप्शन सिलेक्ट कराल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. आणि तिथे वोलॅटिलिटी पण जास्त असते, कारण प्राइजेस एकदम कमी जास्त होत असतात, कारण त्याच्यामध्ये फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते, टाईम व्हॅल्यू हळूहळू कमी होत असते.
आता हे झालं इन द मनी पुट ऑप्शनबद्दल. आता आपण बघूया आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन. आउट ऑफ द मनी पुट ऑप्शनमध्ये काय असणार आहे, प्रीमियम कमी असणार आहे आणि आपण स्पॉट प्राईसपेक्षा आतमधल्या साईडला जाणार आहोत, म्हणजे जी प्राईस अजून अचीवच झालेली नाही आहे त्या प्राईजमध्ये आपण बघणार आहोत. तर आता 1650 नेहमीप्रमाणे 16,050ची जर आपण आत्ता स्पॉट प्राईस बघितली, स्पॉट प्राईस SP म्हणतो इथे मी, आणि त्याच्या आतमधले जे प्रीमियम तुम्ही स्ट्राईक प्राईस जर सिलेक्ट केले तर ते सगळे काय असणार आहेत, आउट ऑफ द मनी स्ट्राईक प्राईस असणार आहेत. का असणार आहेत, त्याचं प्रीमियम कमी आहे, त्याच्यामध्ये IV 0 आहे, IV त्याच्यामध्ये 0 बघायला मिळणार आहे. फक्त जे काय असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, ती टाईम व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. कशा पद्धतीने 1650चं स्ट्राईक प्राईस आहे, स्पॉट प्राईस आहे, आणि आपण सिलेक्ट केली 15,900चा पुट. 15,900चा पुट सिलेक्ट केला आहे म्हणजे जवळजवळ इथे साधारण 150 पॉईंटचा डिफरन्स बघायला मिळतोय. पण हे 150 पॉईंट काय आहेत, इंट्रेन्सिक व्हॅल्यू मायनसमध्ये असू शकत नाही, म्हणून इंट्रेन्सिक व्हॅल्यू इथे 0 बघायला मिळेल. आणि 15,900चा पुट ऑप्शनची प्राईस किती आहे, 50 आहे. ही 50 काय आहे, फक्त टाईम व्हॅल्यू. त्यामुळे जे लांबचे प्रीमियम असतात, कॉल ऑप्शन असू दे किंवा पुट ऑप्शन असू दे, जे लांबचे जेवढ्या स्पॉट प्राईसपेक्षा प्रीमियम आपल्याला बघायला मिळतात किंवा ज्या स्ट्राईक प्राईस बघायला मिळतात त्याचे प्रीमियम एकदम कमी असतात. आणि ते प्रीमियम तुम्ही जर नाही घेतले तरच तुमच्यासाठी चांगलं असू शकतं. कारण कधी कधी लोक काय विचार करतात, एकदम ऑप्टिमाइज विचार करतात की नाही मार्केट 200 पॉईंट वरती चढणार, मी जरा लांबचा पुट घेतो किंवा लांबचा कॉल घेतो जेणेकरून मला प्रीमियम कमी द्यायला लागेल. तर तिथे तुम्ही चुकी करणार, कारण जेवढा लांबचा कॉल ऑप्शन तुम्ही घ्याल तेवढा तो 0 होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला तिथे नुकसान होऊ शकतं. म्हणून स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करताना कायम ॲट द मनी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करा, मार्केटचं डिरेक्शन बघून प्राईस सिलेक्ट करा, आणि इन द मनी ऑप्शन जर सिलेक्ट केलं तर तुमच्यासाठी ते थोडंसं फायद्याचं ठरू शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट चांगल्या पद्धतीने कमवू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे. हे होतं स्ट्राईक प्राईसबद्दल थोडंसं नॉलेज. इन द मनी ऑप्शन काय असतात, ॲट द मनी काय असतात आणि आउट ऑफ द मनी काय असतात हे आपण तिन्ही आज बघितलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.